नमस्कार मंडळी. उपवास असो या नसो, उपवासाची साबुदाणा खिचडी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. पण बऱ्याचदा काय होतं, आपली खिचडी ही चिकटच होते, म्हणजेच ती मोकळी होत नाही किंवा साबुदाणा हा कडकच होऊन बसतो. म्हणून आजच्या रेसिपीमध्ये आपण उपवासाचा मऊ व लुसलुशीत एकदम मोत्यासारखा मोकळा असा शाबू बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपी सुरू करू. आपला शाबू चिकट होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण शाबू चुकीच्या पद्धतीने भिजू घालतो. त्यामुळे या ठिकाणी आज आपण शाबू कसा भिजू घालायचा हे देखील पाहणार आहोत. सगळ्यात पहिले तर साबुदाणा हाताने चोळून मस्त 1 ते 2 वेळा असं स्वच्छ धुवून घ्यायचं. पाहू शकता या ठिकाणी मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे मी साबुदाण्याच्या वर फक्त अर्धा इंच ठेवून घेतलेले आहे. आता 4 ते 5 तास आपण हे साबुदाणा व्यवस्थित भिजून घेऊ. शाबू भिजू घालते वेळेस पाण्याचं प्रमाण हे फक्त अर्धा इंच वर असावं. पहा 5 ते 6 तासानंतर आपला हा शाबू मस्त व्यवस्थित भिजलेला आहे. तुम्ही रात्रभर देखील हा शाबू भिजू घालू शकता. एकदम मोत्यासारखा मोकळा भिजलेला आहे. हाताने दाबून पाहिल्यास तो सहज मॅश होत आहे. आता आपण यांना व्यवस्थित एक वेळेस मोकळं करून घेऊ चमच्याच्या सहाय्याने. त्यानंतर आपण या ठिकाणी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपण मस्त कमी गॅसवरती खमंग असे भाजून घेऊ. आपल्याला ह्या खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा मस्त जाडसर कूट करून घ्यायचा आहे. हे शेंगदाणे कमी गॅसवरती आपण भाजायला ठेवून तोपर्यंत आपण इकडे मिरच्या कुटून घेऊ. आपल्याला शाबू हा हिरव्या ठेच्याचा बनवायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेऊन त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे. तुम्ही मिक्सर वाटे देखील ह्या हिरव्या मिरचीचा ठेचा काढून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता मी कमी गॅसवरती हे शेंगदाणे 3 ते 4 मिनिटे आरामात भाजून घेत आहे. यामुळे कसं आपले शेंगदाणे मस्त कुरकुरीत बनतील आणि या खमंग व कुरकुरीत भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या शाबूला खाताना मस्त टेक्स्चर देखील येईल. तर पहा 3 ते 4 मिनिटानंतर आपले खमंग असे शेंगदाणे भाजून झालेले आहे. ते आपण बाजूला काढून घेऊ. या ठिकाणी आपला ठेचा देखील तयार झालेला आहे. आता हे सगळं आपण साहित्य बाजूला ठेवून बटाट्याकडे वळू. सर्वात पहिले तर बटाटा हा छोट्या साईजचा बघून घ्यायचा, कारण जास्त बटाटा वापरल्यास त्या बटाट्यांमधील ओलसरपणा हा शाबूला चिकट बनवू शकतो. त्यामुळे शक्य होईल तेवढा बटाटा हा लहान साईजचा बघूनच घ्यायचा. म्हणजे शाबू बनवत असताना बटाट्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात घ्यायचं. तर पहा या ठिकाणी मी बटाट्यावरचं कवर काढून तो बटाटा हा बारीक बारीक साईजमध्ये कट करून घेत आहे. हा बटाटा जेवढं बारीक कट करता येईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हा बटाटा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. मंडळी, तुमचा एक लाईक व एक सबस्क्राईब मला नवनवीन रेसिपीसाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर पहा या ठिकाणी आपलं साहित्य बनवून तयार झालेलं आहे. उपवासाच्या शाबूसाठी फार काही असं जास्त साहित्य लागत नाही मंडळी. तर पहा एक छोटा बटाटा कट करून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्यानंतर शेंगदाणे, झालं एवढंच. आता आपण खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तयार करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मंडळी, कूट हा आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचा नाही, असा मोठमोठा साईजचा कूट करून घ्यायचा आहे. तर मंडळी, हा कूट आपल्याला साबुदाणा फोडणीत टाकण्यापूर्वीच साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, कारण शेंगदाण्यातला हा कूट साबुदाण्यातील उरलेला ओलसरपणा शोषून घेतो. त्यामुळे आपला उपवासाचा शाबू हा एकदम मोकळा बनतो. तर पहा यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकून चवीनुसार त्यामध्ये शेंदे लोण टाकून घेत आहे. जर तुमचा उपवास नसेल तर तुम्ही यामध्ये मीठ देखील टाकू शकता. आता या मिश्रणाला आपण एकत्र करून घेऊ. तर पहा मी चमच्याच्या साहाय्याने मस्त त्यांना व्यवस्थित परतून घेत आहे, म्हणजेच हा कूट आपला पूर्ण शाबूमध्ये मिसळला पाहिजे. त्यानंतर आता आपण फोडणीकडे वळू. त्यासाठी कढईमध्ये 2 मापे तेल टाकून आपण यामध्ये बनवलेला ठेचा टाकून घेऊ. मंडळी, शाबू बनवण्यासाठी तुम्ही लोखंडी कढईऐवजी नॉनस्टिकचीच कढई वापरा. यामुळे कसं नॉनस्टिकच्या कढईला हा शाबू खाली जास्त चिटकत नाही. तर पहा आपला ठेचा थोडासा मऊ झाल्यास त्यामध्ये आपण हे बटाटे चिरलेले टाकून घेऊ. बटाटा हलका मस्त सोनेरी व मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटे छान परतून घेऊ. आपला हा बटाटा मऊ होण्यासाठी आपण यावरती थोडंसं झाकण झाकून ठेवू. तर पहा 2 मिनिटानंतर तुम्ही बटाटा पाहू शकता मंडळी, आपला बटाटा मस्त मऊ व सोनेरी झालेला आहे. तुम्ही मऊ झाला का नाही हे चमच्याच्या साहाय्याने असं दाबून देखील बघू शकता. आता आपण यामध्ये आपला शाबू टाकून घेऊ आणि ठेच्याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता. पण लाल तिखट ऐवजी जर ठेचा टाकला ना, आपला शाबू एकच नंबर होईल मंडळी. त्यामुळे मी लाल तिखट ऐवजी यामध्ये शाबू टाकून घेतलेला आहे.
आपला हा शाबू मऊ व लुसलुशीत होण्यासाठी यावरती कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी मस्त झाकून ठेवायचं आणि त्यानंतर 4 ते 5 मिनिटं या शाबूला मस्त असं परतवत राहायचं. म्हणजे यामुळे कसं आपला शाबू चिकट बनणार नाही. तर पहा मंडळी, आपला हा गरमागरम व लुसलुशीत साबुदाणा एकदम खाण्यासाठी तयार आहे आणि एकदम मोत्यासारखा मोकळा व सुटसुटीत बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण खाण्यासाठी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघितलंय ना मंडळी, फक्त काही सोप्या टिप्स वापरून आपला हा उपवासाचा शाबू एकच नंबर बनलेला आहे. या शाबूवरती तुम्ही वरतून थोडं लिंबू पिळून दह्यासोबत याचा मस्त आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हां, पुढच्या व्हिडिओमध्ये उपवासाची खास शेंगदाण्याची घट्ट आमटी कशी बनवायची हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल का हे मला नक्की सांगा. कारण अशा मोकळ्या शाबूसोबत शेंगदाण्याची घट्ट आमटी ही खायला एकच नंबर लागते. भेटू पुढच्या खमंग व टेस्टी रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.